501 रुपये. तसेच बाबूशेठ पाटील मित्रमंडळ वाटप खंडाळा यांकडून 1000 रुपयाचा बहादर पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे तेजस धनावडे यांकडून 101 रुपया. परेश भादरे यांकडून खास ढोलकीपट्टू यासाठी 1001 रुपये. राजश्री अगोंडे यांकडून मनीष धनावडे यांसाठी 501 रुपये. त्याचप्रमाणे दिनेश गिडिये निवेंडी यांकडून 500 रुपयाचं पारितोषिक. अद्विक दीपेश बेनारे यांकडून बुवांच्या आवाजासाठी 200 रुपये. दर्शना दिगंबर बेनारे यांकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 200 रुपये. नील धनावडे यांकडून 100 रुपये पारितोषिक आले आहे. धन्यवाद. हॅलो 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 हॅलो. नमस्कार मंडळी. आजचा सामना शाहीर केतन धनावडे सह तुलेवाले शाहीर विकास लांबोरे असा आहे. बुवा जरा प्रेक्षकांना वाटतो लक्ष असू द्या. बुवाने आमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला, पण बुवा तुम्हाला खरोखर सांगतो बुवा, तुम्ही दिलेल्या माझ्या प्रश्नाचं उत्तर पूर्णपणे चुकीचं आहे. बुवा हे उत्तर आम्हाला मान्य नाही. तसे बुवा गर्वाचं जर आले असतं बुवा लक्ष असू द्या, रावणाला सुद्धा गर्व आणला होता बुवा. हे तुम्ही ध्यानात ठेवा. तुम्ही ज्यावेळी माझ्या प्रश्नाचं उत्तर खरोखर द्याल त्यावेळी हा शाहीर नक्की मान्य करणार बुवा, नक्की मान्य करणार आणि तुमचा सत्कार करणार. हॅलो हॅलो. आता बुवाच्या प्रश्नाचं उत्तर बुवा जवळ लक्ष असावं. बुवाचा प्रश्न असा आहे, शेती करताना कमरेला आकडी कोयती बांधून तू नांगर धर, म्हणजे तुला तुझ्या जोटाच्या बैलांना, तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांना आणि तुझ्या त्या शेतभूमीला कोणत्याही वाईट शक्तीचा त्रास होणार नाही, असं नांगरी बळीराजाला कोणी वरदान दिलं ते सांगा. बुवा उत्तर देतोय, लक्ष असावं. हॅलो. बुवांचा हा प्रश्न जवळजवळ 2-3 वर्ष सलग गाजत आहे या रंगभूमीवर. या प्रश्नाला अनेक शक्तीवाल्यांनी अनेक ग्रंथातून प्रकारे उत्तर दिली, पण बुवांनी ते मान्य नाही केली. पण बुवा आज तुम्ही नक्की मान्य कराल याची मला खात्री आहे. बुवा माझ्या गुरुवाराच्या वाचून केलेलं उत्तर बुवा तुम्हाला देतोय, तर लक्ष असावं. कारण तुम्ही प्रश्नाला कोणतीही बाजू सोडली नाही, त्यामुळे माझ्या गुरुवाराच्या वाचनातून ही 3 बाजू त्यांनी दिले, ते 3 बाजू मी तुम्हाला मांडतोय, तुमचं लक्ष असावं. बघा बुवा, पहिली बाजू, भगवान शंकराने अर्थात महादेवांनी शेतकऱ्याच्या कष्टावर प्रसन्न होऊन हे वरदान दिले. शेतकरी जेव्हा शेतात जातो तेव्हा त्याच्या कमरेला असलेले लोखंडाचे हत्यार अर्थात आकडी कोयती हे केवळ कामाचे साधन नसून ते वाईट शक्तीभूत घेण्याचा उपद्रव्य, दुष्ट आणि अचानक येणाऱ्या संकटांपासून त्यांचे रक्षण करणारे कवच मानले जाते. म्हणून कमरेला आकडी कोयती असेपर्यंत कोणतेही संकट, विघ्न, दुष्ट शक्ती, वाईट शक्तीचा त्रास होणार नाही असे वरदान भगवान शंकर अर्थात महादेवाने दिले होते. बुवा ही पहिली बाजू आली. आता दुसरी बाजू सोडवतोय. हॅलो. दुसरी बाजू आहे काळ भैरव, क्षेत्रपाल अर्थात म्हसोबा. शेताचा राखणदार काळ भैरव किंवा म्हसोबा यांना शेताचा राखणदार मानले जाते. शेतात काम करताना शेताच्या पिकाचे, जोताचे आणि त्याला जुंपलेल्या बैलांचे रक्षण क्षेत्रपाल अर्थात म्हसोबा किंवा काळ भैरव यांनी दिले आहे. बुवा तिसरी बाजू, विष्णूची पत्नी भूदेवी हिने विष्णू बरोबर रूप घेतले. तिलाच विष्णूची पत्नी क्षमा स्वरूपिणी म्हणतात. बुवा ऐका, क्षमा स्वरूपिणी म्हणतात. भूदेवीने विष्णूचे मन आकर्षित करून विष्णू कार्यानुसार त्याचे प्रगट रूप म्हणजे भूदेवी, त्या भूदेवीने बळीराजाला आकडी कोयतीचे वरदान दिले आहे. बुवा हे तुमच्या प्रश्नाचं खरं उत्तर आहे. आणि उत्तर बुवा हे जर उत्तर तुम्हाला मान्य असेल तर तुम्ही नक्कीच मान्य आहे म्हणून सांगा. धन्यवाद. फरमाईश आहे माझ्या सुंदर कोकणात सचिन खेडेकर 1000 रुपये पारितोषिक आले, त्यांची फरमाईश आहे. हॅलो हॅलो
हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो अरे ला 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 त्या माझ्या सुंदर कोकणात आहे गडगड माझं गाव माझ्या सुंदर त्या कोकणात आहे गडगड माझं गाव रत्नागिरी या जिल्ह्यात गाजते या शाहीर गीतांचं नाव बुवा जाम थांबली नाही बुवा बुवांना फक्त मी माझं नाव सांगितलं तर बुवाला एवढंच होईल बुवा मला बुवाने एवढे प्रश्न विचारले ना बुवा मी नवा आहे तुम्ही भरपूर जुना आहे पण बुवांना काहीतरी टाइम असतो माहिती आहे बुवांना फरमाईश खूप येतात पण बुवानं काय टाइम बसतो त्याला ध्यान करून बुवा ध्यान आणि बुवा बोलून गेले सारखे फक्त एकच केतन केतन हा केतन यांना चांगलाच लागलेला दिसतो बुवा शाहीर केतन बुवा म्हणतात मला साला काढून टाकीन बुवा नक्की मला आधी समजलं नव्हतं बुवा इथं नमन करायला आलं होतं की शक्तीपुरा करायला आलं होतं आणि हनुमाईश्वर बाय बारीक काय मला काही मजा वाटली नाही बारीक पण बोलो मला केतन केतन म्हटलं ना आता लांबरे तुमचे कसे वाजवत लांबरे बघा पप्पी दे त्या पारूला पप्पी दे पप्पू दे या पारूला अरे या प्रेम वेळीला काय बोलते बुवा लक्षात द्या अहो लांबोरे लांबोरे अहो लांबोरे लांबोरे अहो लांबोरे 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 बुवा तुम्ही लांबोरे अहो लांबोरे 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 बुवा तुम्ही लांबोरे दोन हातात धरून अरे दोन हातात धरून बसा वाजवत तंबोरे दोन हातात धरून बसा वाजवत तंबोरे बुवांची आज बारी खंडावर जाणार बुवा लय बोलले बुवा भरपूर बोलून गेले बुवांना पण एक गोष्ट मी आज खरंच मला आज अभिमान वाटतो की बुवांना केतन हा शब्द लय लागलाय बुवाला लयच मागलाय बुवानो आता बुवांना मी दुसरा विषय देणार बुवा खूप बारी बघितली बुवा बोलून जातात अरे मोठे मोठे गाल केले गंमतपती व्यक्ती लांबोरी खडा आहे हिंमतपती बुवा तुम्ही जे गार केले ना
जे कोणी गाण घेत आहे त्यांची नावं सांगा बुवानो आणि नंतर बोलायचं बुवा हे मोठे मोठे गाण केले गमत नाही बुवा असा वार दिले बघा मला वार राजा राणीच्या जोडीला पाच मजली माडीला वा स्वर बोलतो त्याला स्वर हा, फक्त इथे येऊन या ह्या करायचं ना अरे राजा राणीच्या जोडीला पाच मजली माडीला आहे कोणाचं योगदान लाडण्याच्या गाडीला शब्दांचे हे जादूगार हे अरे शब्दांचे हे जादूगार अरे म्हणे मोठे मोठे मी केले गार अरे शब्दांचे हे जादूगार अरे म्हणे मोठे मोठे मी केले गार ओ बुवा असा एकच करे नवा अरे असा एकच कचकून असा एकच करे नवा बाबा कसा घुसल तो अल्पा असा एकच करी नवा कसा घुसल तो अल्पा असा एकच करे नवा घुसल तो अल्पा असा एकच करे नवा घुसल तो अल्पा बुवा नमन नमन करतात बुवा नमन आता तुम्हाला सांगा शक्यतो कोणी नमन केलं होतं का तुम्हीच सांगा मला हे बुवा इथे नमन करतात ते तुम्ही मला एवढं सांगा की शक्यतो कोणी नमन केलं होतं का नमन बुवा मी पण नमन करतो पण नमन हे ब्रह्मनिष्ठासाठी आहे आणि शक्यतो हा शक्तीसाठी आहे बुवा म्हणून बुवा तुम्हाला सांगतो रामायणाचा विषय करणार होता बुवा रामायणचा रावणला जमत नाही ते असा हा हा म्हणून काय बोलते बुवा बघा कथाय पुराणी अरे त्या रामायणाची अरे कशी फजेती झाली अरे या रावणाची अरे धनुष्य उचलताना खाली फाटली याला गोऱ्या गाडी वाढली अरे धनुष्य उचलताना खाली फाटली याला गोऱ्या गाडी वाढली उचलताना खाली फाटली गाडी वाढली उचलताना खाली फाटली गाडी वाढली काय पुराणी
आम्ही गौरण गायली त्यामध्ये सुद्धा बुवांनी प्रश्न केला आणि आमच्याच गौरणीला बुवांनी प्रश्न काय केला गोकुलात राधाकृष्णाने जी बुगडी घातली ही बुगडी कोणी येऊन थांबवली बुवा याचं पण उत्तर देणार आहे लक्ष असावं हॅलो हॅलो जेव्हा राधा आणि कृष्ण अत्यंत वेगाने आणि प्रेमाने फुगडी खेळू लागतात तेव्हा त्यांच्या या अलौकिक नाचामुळे ब्रह्मांड आणि संपूर्ण गोकुळ नगरी हळू लागते हा वेग आणि प्रभाव आवरल्या पलीकडे गेल्यामुळे शेवटी रुक्मिणी माता किंवा यशोदा माता तिथे येतात आणि त्यांना थांबवून सृष्टीचा समतोल राखतात बुवा कुणी थांबवली रुक्मिणी माता आणि यशोदा माता बुवा आम्ही गौरव लिहितो तर आम्हाला उत्तरही देत नाही का बुवा आणि लक्षात असावं बुवा आज पंढरीची वारी आहे आणि मी पंढरी रायावर एक गीत गातो. तो माझा सावळा श्रीहरी उभावी ठेवली तो माझा सावळा श्रीहरी ममुखी हरिनाम गाऊया आणि चला पंढरीला जाऊया विठुरायाचे दर्शन घेऊया चला पंढरीला जाऊया विठुरायाचे दर्शन घेऊया चला पंढरीला जाऊया विठुरायाचे दर्शन घेऊया चला पंढरीला जाऊया
ठेवला शक्ती तुऱ्याचा त्याने डाव विकास वैभव ते दोन भाव ठेवला शक्ती तुऱ्याचा त्याने डाव विकास वैभव ते दोनच भाव त्यांचा दिलदार आहे स्वभाव आणि गाजतय कोकणवाडीचं नाव त्यांचा दिलदार आहे स्वभाव आणि गाजतय कोकणवाडीचं नाव दिलदार आहे स्वभाव गाजतय कोकणवाडीचं नाव त्यांचा दिलदार आहे स्वभाव गाजतय कोकणवाडीचं नाव शक्ती तुऱ्याचा डाव विकास दोन शक्ती तुऱ्याचा डाव विकास वैभव दोन भाव त्यांचा दिलदार आहे स्वभाव गाजतय कोकणवाडीचं नाव त्यांचा दिलदार आहे स्वभाव कोकणवाडीचं नाव त्यांचा दिलदार आहे स्वभाव गाजतय कोकणवाडीचं नाव त्यांचा दिलदार आहे स्वभाव गाजतय कोकणवाडीचं नाव जीवदानी मातीवर एक मुगळा गाणं आणि मी माझी बारी संपन्न करणार. डोंगरावर बैसली ती डोंगरावर बैसली जीवदानी माता डोंगरावर बैसली जीवदानी माता दर्शन देई भक्त विरायला जाता दर्शन देई भक्त विरायला जाता डोंगरावर बैसली जीवदानी माता डोंगरावर बैसली जीवदानी माता दर्शन देई भक्त विरायला जाता दर्शन देई भक्त विरायला जाता डोंगरावर बैसली जीवदानी माता डोंगरावर बैसली जीवदानी माता दर्शन देई भक्त विरायला जाता दर्शन देई भक्त विरायला जाता. हॅलो हॅलो विकास वैभव यांच्याकडून कोकणवाडी यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आले.